300चे बिल थेट 1800. स्मार्ट मीटरचा शॉक. स्मार्ट मीटर बसवला आणि वीज बिल थेट 6 पट. स्मार्ट मीटर बसवा आणि अचूक बिल मिळवा असा दावा करणारा महावितरण आणखी एक धक्कादायक आणि संवेदनहीन कारभार समोर आला आहे. माणगाव तालुक्यातील हरकोल आदिवासी वाडीतील एका गरीब आदिवासी महिलेला यापूर्वी 250 ते 300 रुपये बिल येत होते. मात्र नवीन स्मार्ट मीटर बसवताच तिचे बिल थेट 6 पटीने वाढून 1800 रुपये आले आहे. रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेसाठी हे वाढीव दिलेले बिल भरणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. पीडित महिलेने महावितरण कार्यालयात धाड घेऊन बिल कमी करण्याची अकांताने विनवणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी तिची साधी दखलही घेतली नाही. पाहूया महावितरणच्या या मनमानी कारभार आमचा हा विशेष रिपोर्ट. प्रसाद गोरेवकर, 3 दिवसापूर्वी आपण एक बातमी केली होती या एमएससीबीच्या गैरकारभाराबाबत. आजही मी आता पुन्हा एकदा एमएससीबी कार्यालयात आलो होतो त्या विषयाबद्दल चर्चा करण्यासंबंधित. स्मार्ट मीटर जो हा विषय आहे हा फार गंभीर झालेला आहे. पूर्ण देशभरात याचा उद्रेक होतोय. अनेक ठिकाणी आंदोलनं, अनेक ठिकाणी उपोषणं, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आज एक प्रकार माझ्यासमोर आणखीन एक आलेला आहे. आमच्या हरकोल आदिवासीवाडी इथं गेल्या महिन्यात 250 रुपये लाईट बिल होतं आणि त्या आदिवासी महिलेला आज 1800 रुपये लाईट बिल आलेलं आहे. हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काय प्रकार घडतोय हे उघड चिन्ह आहे. आपल्यासोबत ती आदिवासी महिला आहे. बाय, कधी हा लाईट बिल तुला भरला होता तू आणि कधी तुला ह्याच्या अगोदर किती लाईट बिल येत होता? मी एवढी वर्षे लाईट बसवली तिथनं म्हणून 400 नाही तर 300 असं, नाही तर कधी 500 यायचं. पण हा एकाएकी हे एवढा कसा एक महिन्यात हा बिल वाढला. आता मागच्या महिन्यात 250 रुपये आलं आणि आता एवढा बिल. माझा नाही, नवरा नाही, म्हणत पोरगा आणि भाजी भाकरी खाऊन मी राहताय, मी काय करू? स्मार्ट मीटरच्या नावाने सर्वसामान्यांची आर्थिक लुटमार सुरू असल्याचा संताप आता ग्रामीण भागात व्यक्त केला जात आहे. हरकोल आदिवासी वाडीतील या पीडित विधवा महिलेच्या घरात अचानक असा कोणता वीज वापर वाढला की बिल थेट 6 पटीने वाढले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. अत्यंत कष्टाने दिवस ढकलणाऱ्या या आदिवासी महिलेसमोर आता हे 1800 रुपयाचे थकीत बिल कसे भरायचे असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. फक्त की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एका आदिवासी महिलेला जी हाताच्या पोटावर म्हणजे आज कमवणार तोच खाणार अशी परिस्थिती तिची असताना, तिच्या घरात कुठलाच फॅन, AC किंवा फ्रीज वगैरे नसताना अशा प्रकारे यांना जर लाईट बिल येत असतील तर अशा या स्मार्ट मीटरबाबत लवकरात लवकर प्रशासनाने एक ठोस निर्णय घ्यावा आणि ह्या आदिवासी महिलांना तरी किमान बक्षावं. तिथे जे आहेत ते साधे मीटर तरी बसवावे अशी मागणी या आदिवासी महिलांच्या वतीने मी करत आहे. गरीब आणि कष्टकऱ्यांच्या पाठीत खंजीर उपसणाऱ्या या स्मार्ट मीटरच्या कारभारावर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्यातील अशाच नवनवीन बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी रायगड प्रतिबिंब न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा रायगड प्रतिबिंब न्यूज.